नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दिव्यांगांना आरक्षण किती टक्के आहे आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे? 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. तेव्हापासून हे आरक्षण रिझर्वेशनचा क्रायटेरिया आहे तो लागू झालेला आहे. पण दिव्यांगांना इसवी सन 1995 पर्यंत आरक्षण नव्हतं. पण 1995 साली दिव्यांग कायदा झाला आणि 1995 पासून दिव्यांगांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालं. पण 1995 पासून आजपर्यंत 2025 म्हणजे जवळजवळ 30 वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे. तर या 30 वर्षाच्या काळामध्ये ज्या पण काही प्राध्यापकांच्या भरत्या झालेल्या आहेत त्या प्राध्यापकांच्या भरत्यामध्ये दिव्यांगांचं रिझर्वेशन दाखवलं. पण त्या दिव्यांगांच्या रिझर्वेशन मध्ये अंधांच्या जागी अस्थिव्यंगाला घेतलेला आहे. पण त्यामुळे दिव्यांगांचा 99.99% कोटा म्हणजे अंधांचा दृष्टीहीन व्यक्तींचा 99.99% कोटा आहे ना तो रिकामाच आहे. त्यामुळे या सर्व रिकाम्या जागी अंध प्राध्यापक आहेत ना त्यांची भरती व्हावी, विशेष भरती घेण्यात यावी असं मी एक समाजाला की जेणेकरून माझा हा आवाज मंत्रालयापर्यंत जाईल, उच्च शिक्षण खातं आहे त्यांच्यापर्यंत हा माझा आवाज पोहोचेल अशी मला आशा आहे. आणि हे सर्व काही आदरणीय बच्चूभाऊ कडू हेच करू शकतील अशी माझी त्यांच्याकडे एक इच्छा राहील. पण या सर्व जागा 99.99% ज्या अंध प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत ना त्या अंध प्राध्यापकांच्या जागा एक विशेष भरती घेऊन त्या सर्व जागा भरून घ्याव्यात अशी मी इच्छा बच्चूभाऊ कडू यांच्याकडे व्यक्त करत आहे. मग आता ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला गांभीर्य आहे. अशा अनेक अपंग आहेत, त्या अपंगाला किंवा दिव्यांगाला शासनाचा फक्त जी.आर कागदावरतीच आहे पण सत्यता त्याची काहीही नाही. त्यासाठी आवाज उठवणारा किंवा सत्याला वाली किंवा संघर्ष करणारा असं तुम्ही कोणत्या नेतृत्वाकडे पाहताय? आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा माझी नजर आपसुकच माझी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे जाते. कारण त्यांनी आजपर्यंत दिव्यांगांसाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या बळावरच आज दिव्यांगांना संजय गांधीचं पेमेंट वाढणं असेल किंवा वेगवेगळ्या योजना लागू करणं असेल या सगळ्या गोष्टी आम्हाला बच्चूभाऊ कडू यांच्यामुळे मिळत आहेत. तर मला जर त्यांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची जर मला संधी वगैरे मिळाली ना तर मी नक्कीच त्यांच्याकडे हाच माझा प्रश्न उपस्थित करेल की जे सिनियर प्राध्यापक आहेत ना त्या प्राध्यापकांना योग्य न्याय मिळावा आणि दिव्यांग प्राध्यापक म्हणून जे आहेत ना जे कोणी माझे बांधव आहेत ना दिव्यांग बांधव त्यांना योग्य पद्धतीने जॉईन करून घ्यावं, रुजू करून घ्यावं त्यांना, एवढी मी बच्चूभाऊ कडू यांच्याकडे नक्कीच मागणी करेल. तुम्हाला वाटतंय का ठामपणे की बच्चूभाऊ हा तुमचा सर्व प्रश्न किंवा ह्याच्यावरती तोडगा काढतील? हो नक्कीच. बच्चूभाऊ कडू हे व्यक्तिमत्व एवढं कणखर आहे, एवढं दमदार आहे ना की ते नक्की. पण महत्वाची गोष्ट काय मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे किंवा माझा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आजपर्यंत असा कोणताच प्रश्न माझ्या मते नसेल की जो प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी त्या प्रश्नावरती उत्तर काढलेलं नाहीये. त्यामुळं आमचे प्रमुख आधारस्तंभ हे बच्चूभाऊच असतील.